आपल्या इथं जे दाराचा जन्म झाला होता आणि तिच्या जन्माच्या स्वागतासाठी या दोघी आपल्या इथं मुलीच्या जन्माच्या स्वागताच्या समारंभामध्ये उपस्थित राहिल्या, त्याबद्दल आपण मेडिकल हॉस्पिटलच्या वतीने या दोघींचं खूप खूप आभारी आहोत आणि आम्हीही गणेश सरांचे आभारी आहोत. दर आठवड्याला आम्ही दोघी बहिणी इकडे मागत असतो. सरांचं आमची ओळख आहे, तोंड ओळख. येतं जातं सरांना आम्ही हाय बाय, सरांचं केलेल्या कामाचं कौतुक करतो. सरांचं नाव हडप सरांनी पंचक्रोशीत खूप गाजलेलं आहे. तर आज आम्ही जात असताना सरांनी आम्हाला आवाज दिला आणि फुलं बिलं पडलेलं आम्ही विचारलं, सर आज काय आपल्या हॉस्पिटलचं काय बड्डे बिड्डे का? तर सर म्हणले मुलगी झाल्याच्या आनंदात सरांनी आम्हाला आमंत्रित केलं. सहसा आम्हा लोकांचं एक असं अनुभव आहे सर की मुलगा झाल्यानंतर आम्हाला खूप आवर्जून बोलवतात घरोघरी आशीर्वाद देण्यासाठी, मुलाच्या उदंड आयुष्यासाठी. पण आज सरांनी आम्हाला मुलगी जन्माला आणि मुलीचा इथं जन्म झाला त्याचा आनंदामध्ये आम्हाला सहभागी करून आमचे शुभाशीर्वाद त्या मुलीला मिळवून देण्याचं सगळं श्रेय हे गणेश सरांना जातं. आणि गणेश सरांचे मी आणि माझी बहीण खूप आभारी आहेत आणि खूप आशीर्वाद आहे की सरांनी असंच आपलं काम उत्तरोत्तर त्याची प्रगती होऊन दे आणि आई जगदंबा त्यांच्या हातात, त्यांच्या कामात, त्यांच्या स्टाफमध्ये शक्ती देऊन दे, ही सरांना आमच्याकडनं सदिच्छा आणि आशीर्वाद पण. सर खूप खूप पुढे जाते, खूप मोठे व्हा. आपल्या समाजाची एक संकल्पना आहे की त्यांचा असा विश्वास असतो की तृतीय पंथांनी जे आशीर्वाद दिले ते खरे होतात आणि ते खरे होतात कारण ते मनापासून देत असतात. म्हणून आपला समाज काय करतो, मुलगा झाल्यानंतर त्यांना घरी बोलवतात, त्यांना आशीर्वाद द्यायला सांगतात. पण मुलीच्या बाबतीत मात्र त्यांना कोणी बोलवत नाही, असं त्यांचा स्वतःचा अनुभव आहे की ते स्वतःच सांगतात. तर आपल्या दाराच्या जन्माच्या वेळेस आपल्या दाराचा जन्म झाला त्यावेळेस या दोघी जणी आवर्जून उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्या दोघींचं खरंच मनापासून आम्ही आभारी आहोत. आणि तुम्ही असंच आमच्या मुलीच्या तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर आमच्या मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी नेहमी येत जा. आम्हाला पूर्णपणे ठाम विश्वास आहे की आमच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेली मुलगी, एक तरी मुलगी एक दिवस देशाची पंतप्रधान सगळ्याच. आणि आम्हाला एवढे पंतप्रधान नको, बाकीचे मुख्यमंत्री होतील. पण सर हे जे आता जिला मुलगी झाली, धारा झाली ना, सहसा आम्हाला लोक म्हणतात की असा आशीर्वाद दे की मुलगा होऊन दे. ही एकमेव आई अशी जी 18 वर्षानंतर एखादी बघते की मला मुलगा होऊन दे, ते मला म्हणले की मला मुलगीच झाली पाहिजे. आणि आम्ही दोघींनी तिला मोठेपणा नाही दाखवते, पण तिने तोंडाने मागून घेतले की आम्हाला मुलगी झाली पाहिजे. यस, हा एक अनुभव खूप वेगळा आहे. काय होतं, योगायोगाने मुलीच्या आईची ह्याची भेट झालेली होती, मंजुषा कांबळेची ह्यांची. सहसा ह्या भेटल्यानंतर लोक म्हणतात की आमच्या घरी मुलगा होऊ दे. पण मंजुषा अशी एकमेव ह्यांना भेटलेली आहे ह्यांच्या पण आयुष्यामध्ये, तिची आधीच गरोदर असताना म्हणली होती की मला मुलगी होऊ दे, आम्हाला असं आशीर्वाद. खूप छान वाटलं तुम्ही आल्याबद्दल. असंच मनामध्ये